नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात AR-IPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। वाडी उड्डाणपूल फेज 2 च्या उद्घाटनाची तारीख वारंवार बदलत असून अजूनही उद्घाटन झालेले नाही। 31 जुलैपर्यंत काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते, मात्र डेडलाईन संपून आठवडा उलटला तरीही पूल सुरू झालेला नाही। हजारो नागरिक या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा करत आहेत। दादरमध्ये कबूतरखाना हटवण्याच्या मुद्द्यावरून जोरदार राडा झाला आहे। याबाबत जैन समाज आक्रमक झाला असून मुंबई महानगरपालिकेने लावलेली ताडपत्री स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी फाडून टाकली आहे। नोएडातील 20 वर्षीय युवक दीपकच्या कोटक महिंद्रा बँक खात्यात चक्क 37 आकडी रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे। ही रक्कम सुमारे 1,56,56,000 कोटी रुपये असल्याचे दीपकने सांगितले आहे। आयकर विभागाने याबाबत चौकशी सुरू केली आहे। पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सिंधू डेल्टा समुद्राच्या पाण्याखाली गेल्याने भीषण संकट निर्माण झाले आहे। सुमारे 40 गावे उद्ध्वस्त झाली असून 12 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत। शेती व मासेमारीवर अवलंबून असलेल्या या भागातील लोकांचे स्थलांतरण सुरू असून अन्न व निवाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका कुमकुम भाग्य बंद होण्याची शक्यता आहे। या टीव्ही शोचा चाहता वर्ग प्रचंड आहे आणि हा वर्षानुवर्षे चॅनलचा टॉप रेटेड शो होता, तो आता बंद होणार आहे। या शोच्या TRP रेटिंग मध्ये गेल्या काही काळापासून घसरण होत आहे आणि हेच हा शो बंद होण्यामागील प्रमुख कारण सांगितले जात आहे। आशिया कप 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान UAE मध्ये पार पडणार असून टीम इंडिया सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रवाना होणार आहे। त्याआधी भारतात 11 सप्टेंबर पर्यंत दिलीप ट्रॉफी खेळली जाणार असून तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद शमी यासारखे खेळाडू त्यात सहभागी होणार आहे। ही स्पर्धा आशिया कप पूर्वी खेळाडूंना चांगली तयारी करण्याची संधी देणार आहे। तर हे होते आजचे न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।